लाईव्ह मध्येच इंट्रो घ्या. नमस्कार, मी अक्षता काणूरकर शिंदे. खरं तर आज मी पिंपरी फुल मार्केटमध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि आज आपण इथं थेट जनतेला काय या ठिकाणी समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण थेट जनतेला जाऊन त्यांच्या नागरिकांच्या इथले काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण लाईव्हच्या माध्यमातून, महाई न्यूजच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, फुल मार्केटच्या इथे शेतकरी देखील आहे आणि व्यापारी देखील आहे. या ठिकाणची काय परिस्थिती आहे आपण ही महाई न्यूजच्या माध्यमातून, कुठलंही एडिटिंग नाही, कसल्याही पद्धतीची एडिटिंग न करता आपण लाईव्हच्या माध्यमातून कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून लोकांशी चर्चा करणार आहोत. तर चला सर, नाव काय आपलं? समीर गायकवाड. समीर गायकवाड. या ठिकाणी तुम्ही काय इथं दलाल की शेतकरी? शेतकरी. बरं, किती वर्षांपासून या ठिकाणी तुम्ही माल घेऊन येता किंवा फुलं घेऊन? 4 वर्ष झाले असेल, नवीन मार्केट झाल्यापासून. कशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालतं किंवा काय शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम्स येतात? प्रॉब्लेम काय नाही, तर गर्दीची खूप म्हणजे गर्दी खूप असते कायमच. अशी सुटसुटीत जागा नाही, शेतकऱ्यांना माल लावायला जागा नाही, खूप कमी जागेत ऍडजस्ट करावं लागतं. अच्छा. तर बाथरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईट नाही. लाईट पण नसते कधी वेळेला लाईट नसते. म्हणजे रात्रीच्या वेळी पण या ठिकाणी कधी सीझनला रात्रीच्या वेळेस यावं लागतं गाडी करायला. हा. बरं, अजून कुठले प्रॉब्लेम? अजून या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठले मेन प्रॉब्लेम येतात? शेतकऱ्यांना हेच माल लावता नाही येत व्यवस्थित, माल विकता नाही येत व्यवस्थित, जागा नाही व्यवस्थित मोठी, खूप कमी जागेत ऍडजस्ट करावं लागतं. कमी जागेमध्ये. अजून काही प्रश्न तुमचे जे तुम्ही समस्या आहेत? परंतु पार्किंग पण पे अँड पार्कचं पेमेंट किती आहे? आज सुटसुटीत शेतकऱ्यांसाठी मुबलक जागा पाहिजे, एवढीच जागा नाही. ठीक आहे बाबा, नाव काय तुमचं? जगताप. जगताप. इथे काय फुल मार्केटला तुम्ही इथे माल घेऊन आलात की दलाल वगैरे असं काही? विकतो माल मी इथेच विकता? बरं, किती वर्षांपासून इथे मार्केटमध्ये काम करतात? 2 वर्ष. 2 वर्ष. काय प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला इथे? तसं काय प्रॉब्लेम गिराग आता सध्या मंदी आहे. हां, मंदी आता. इथले आमदार कोण आहेत हे नाही सांगते ना. बरं, कुठून आलात तुम्ही मार्केटला? माहित असं ना आमदार कुठले? मार्केटला कुठून आलात? सासवडवरून. सासवडवरून. ओके. ठीक आहे. त्यांना बोलू का? बोलू त्यांना. हा, तुमचं नाव काय? सोमनाथ ठाकर. सोमनाथ ठाकर. इथे काही माल घेऊन आले? व्यापारी शेतकरी सुद्धा. मग इथे तुमचा माल पण आणताय आणि इथे व्यापार पण करताय? अच्छा. इथले आमदार कोण आहेत? इथले बनसोडे. बनसोडे कधी फुल मार्केटला काही आलेत का? कधी तुम्हाला भेटलेत का? किंवा फुल मार्केट विषयी काही समस्या असेल तर त्या सोडवण्यामध्ये तितके तत्पर आहेत का? अजून तरी नाही. बरं, आलते 1-2दा आले होते. कसं आहे इथला पिंपरीचा जो काही ज्यांनी सांगितलं की इथे ट्रॅफिक जाम होतंय किंवा इथे सुखसुविधा ह्याच्या नाही आहे, बाथरूमची व्यवस्था वगैरे काही नाही इथं. बरं, बाकीच्या सुविधा वगैरे, पार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. बरं, लोकांचं कसं होतं, गाडी गर्दीत इकडे आतमध्ये नको घालायची, बाहेरच रस्त्याला लावून पळायचं. पार्किंग वगैरे सगळे 3 पार्किंग आहे, एक नाही सोडून येतं. बरं, लोक काय करतात, मध्येच रस्त्यात लावायचे आणि पळायचं लवकर जाण्याच्या. आणि इथे इच्छुक उमेदवार बरेचसे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं आता 2024चा नवीन चेहरा आमदार म्हणून बघायला आवडेल का आहे आत्ताचे जे विद्यमान आमदार? नवीनलाच संधी भेटली तर अजून काहीतरी वेगळं पाहायला भेटेल, काहीतरी नवीन कार्यकर्ते, त्यांचे विचार वगैरे वेगळे सगळे तेच जरा लोकांना सुद्धा चेंजेस पाहिजे असतात. अजून तुम्हाला काय वाटतं की फुल मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात आणि त्या समस्यांवर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे? मार्केटमध्ये तशा समस्या तर भरपूर आहे. समस्या इथं आम्हाला जवळपास आता खाली आम्ही जवळपास 30 वर्ष आले खाली रस्त्यावरती धंदा केलेला. आता 5 वर्ष आला आम्ही इकडं, आम्हाला कृषी उत्पन्नाने आम्हाला इकडं जागा हे करून इकडं हे केलं. आणि आता असं होतंय की इकडं याची टॉयलेट सुविधा वगैरे नाही. त्याच्यानंतर ह्याच्या जाण्या येण्याचा पण बराचसा मोठा प्रॉब्लेम रस्त्याचा. लाईटचा प्रॉब्लेम होता, तो आम्ही सॉल्व्ह केला. आम्हाला काही मदत झाली नाही, कुठल्या आमदाराची नाही झाली, नाही कृषी उत्पन्नाची झाली. हे आम्ही आमचेच पैसे काढले, लाईटची व्यवस्था वगैरे हे सगळं आम्हीच केलं.
ज्यावेळेस लाईटची व्यवस्था नसेल त्यावेळेस तुम्ही इथं कसं मॅनेज करता? आमचे काटे वगैरे होते, चार्जिंग वगैरे करायचे असेल तर आम्ही घरी घेऊन जातो आणि ते चार्जिंग करून घरून घेऊन येतो. आता आम्ही एक 5-6 दिवसापूर्वी लाईटचं काम केले परत. सगळ्यात महत्त्वाची मागणी ही असते की या ठिकाणी टॉयलेट नाहीये, तर मग कसं मॅनेज करता तुम्ही? शेतकरी असेल, व्यापारी असेल, तुम्हाला तरी इथेच थांबावं लागतं. मग आम्ही एकदा सकाळी इथं 5:30 आलो की आम्हाला 10:30च्या नंतरच सुट्टी असते. मध्ये हालताच येत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही तोपर्यंत आम्हाला इथून हालता येत नाही. बरोबर. आणि बाकीच्या समस्यांसाठी तर काय आता तोंड द्यावं लागतं सगळ्या गोष्टीला. लोक इथं काही उघड्यावरतीच जातात. इथं या गाड्यांच्या याला तिकडं जेंट्स लोक जातात. समजा कोणी लेडीज वगैरे आले तर त्यांचं तर लय मोठी समस्या आहे. मग ती या ठिकाणी त्या समस्यांवर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे या संदर्भात. आमदारांनी वगैरे लक्ष दिलं पाहिजे, स्थानिक आमदारांनी वगैरे. इथल्या मागच्या पंचवार्षिक मध्ये आमदारांपर्यंत तुम्ही कधी ही समस्या घेऊन गेलात का? नाही, अजून तरी नाही गेलो बरं. तरी पण महेशदादा सुद्धा आम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टीचं मदत करत असतात. महेशदादा तिकडले आमदार तरी पिंपरी चिंचवडमध्ये होतं, नगरपालिकेमध्ये असल्यामुळं त्यांचं स्टँडिंग असल्यामुळं महेशदादा सुद्धा बरेचसं लक्ष देतात. आणि आमचं बरंचसं काही हे जे केले महेशदादांच्या कृपेनेच झालेले बऱ्याच गोष्टी. आमचं जे मार्केट इकडं स्थानिक झाले हे महेशदादांच्या कृपेनेच झालेले सगळं. हां, म्हणजे पिंपरीतले जे काही विद्यमान आमदार असेल त्यांनी लक्ष न देता भोसरी विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी इकडे बऱ्यापैकी लक्ष दिलेलं आहे. बऱ्याचशा समस्या आमच्या नगरपालिकेत महेशदादांचंच बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी असल्यात. त्यांचे नगरसेवकही भरपूर आहे, महापौर यांचाच आहे बीजेपीचा असल्यामुळं मग त्यांच्याकडेच सगळ्या गोष्टी हे करतात. हे नगरपालिकेच्या अंडरमध्ये येतं सगळं. इथं आमदाराचं स्थानिक एवढं हे नसतं. बरं नगरपालिकेची जागा वगैरे असल्यामुळं नगरपालिकेची समस्या घ्यायची. नगरपालिकेची समस्या घ्यायची तर महेशदादांच्या थ्रू सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. दादा तुमचं नाव काय? माझं नाव तुकाराम पराड. या ठिकाणी काय व्यापारी का शेतकरी? शेतकरी. किती वर्षांपासून माल आणता इथे? 7 ते 8 वर्षापासून. 7 ते 8 वर्षांमध्ये बराच मोठा मार्केट होतं तेव्हापासून. काय वाटतंय तुम्हाला? जिथे 9 वर्ष झाले तुम्ही इथे रोज फुल मार्केटला येत आहे, रोजची तुमची या ठिकाणी व्हिजिट होतीये, रोज तुम्ही इतर शेतकऱ्यांचे किंवा तुम्ही देखील इथे माल घेऊन येतात, काय वाटतंय तुम्हाला इथे काय बदल घडले पाहिजेत? इथं सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी जी सुखसुविधा पाहिजे, टॉयलेट वगैरे असं काहीच नाही आहे. दुसरं शेतकऱ्यांचे आल्यानंतर या ठिकाणी पार्किंगचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. काय की या ठिकाणी आतमध्ये पार्किंग आहे, मात्र सीझनला गणपती असला, दिवाळी, दसरा वगैरे असला तर त्या ठिकाणी जागा पुरत नाही आहे. तर महानगरपालिकेने जर पार्किंगची सोय उपलब्ध केली तर अजून सोपं होऊन जाईल. कारण शेतकऱ्यांना काय होतं, रोडवर गाड्या लावायला लागतात. हा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही म्हणालात की मी 8-9 वर्षांपासून या ठिकाणी येतोय, तर म्हणजे व्यापारी किंवा शेतकरी या दोघांमध्ये काही अजून समस्या येतात का? शेतकऱ्यांना वेगवेगळे काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. टॉयलेट आणि हा झाला एक पार्ट, दुसऱ्या अजून काही समस्या येतात का या ठिकाणी? नाही, बाकी इथं काही अडचण तर काही नाही आहे. जसं पुणे मार्केटसारख्या सुखसुविधा इथं बाकी सगळं माल खपण्यामध्ये वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कसं असतं तर वर्षातून बाजार पडतात, वाढतात, याचा काही. फुलाला भाव कसा दिला? म्हणजे इथं पिंपरीमध्ये शेतकरी खुश आहे का? हो, नक्कीच शेतकरी खुश. हो, नक्कीच. कशा पद्धतीने बाजार भाव आहे आता सध्या काय झाले, हे जे पित्र चालू असतात ना, तर या 15 दिवसामध्ये मार्केट दरवर्षी कमीच असतात. त्यामुळे आता दरवर्षी आणि 8 ते 10 रुपये मार्केट आहे. कधी कधी खपत पण नाही आहे, नाही का? पण 8 ते 10 रुपये. पण गेल्या वर्षी याच्यापेक्षा बिकट अवस्था होती की मला अजिबात खपत नव्हती, फेकून द्यायला लागत होते. अजून एक अशी समस्या आमची, ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल राहतो त्यावेळेस तो दुसऱ्याशी टिकत नाही. तर ते नगरपालिकेने इथं ते कचराचे कलेक्ट केलं पाहिजे. की काय होतं, बऱ्याच वेळा आम्हालाच पैसे देऊन तो त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला लागते, कचरकुंडीपर्यंत न्यावं लागतं. त्याचं टेम्पोचं भाडं एकतर गोंडा आता आज अशी परिस्थिती आहे, 5 रुपये किलोनी आहे फुलं, 5 रुपये 10 रुपये किलोची. आणि अशा अवस्थेत काही वेळा खपत पण नाही. मग त्यावेळेस करायचं काय, शेतकऱ्यांचा माल असंच पडून जातो. काही वेळा भिजलेला असला तो 2 तास पण टिकत नाही. मग त्याच्यामुळे तो फेकायसाठी आम्हाला परत पैसे द्यावं लागतात. तर असे आमचे किंवा नगरपालिकेने इथं लक्ष देऊन इथं कचरकुंडीची एक एखादी गाडी उभी केली पाहिजे की मार्केट ज्यावेळेस संपतं त्यावेळेस कचरा साफ व्हायला पाहिजे. झाडून होतं
आवक जास्त प्रमाणात झाली जरी सीझन असेल तरी त्याचे रेट डाऊन असतात. बरोबर. आवक वरती असतं फुलांच्या. आणि दुसरं म्हणजे मॅडम प्रॉब्लेम असा आहे की इथं शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची वगैरे कोणत्याही प्रकारची अशी सुविधा नाहीये. त्यांचा माल चांगल्या बाजारामध्ये फक्त या ठिकाणी पिण्याचे पाणी नाहीये का? कोणत्याच प्रकारचं पाणी इथं पिण्यासाठी उपलब्ध नाहीये. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. तर काय होतं इथं आमच्या इकडं बंदिस्त नसल्यामुळं जे इथले ह्याचे लोक आहे आपले रस्ता फिरणारे ते येतात. आम्ही इथं नळाचं कनेक्शन वगैरे घेतलेले पण ते डायरेक्ट तोडून टाकतात. ते आम्ही आज केलं की उद्या तुटून जातं. त्याला कुठलं सिक्युरिटी नाही काय नाही. त्यामुळे आम्ही बाजार समितीला मागणी केलेली की आम्हाला एक सिक्युरिटी पाहिजे. तर ते म्हणले लवकर लवकर करू आपण त्याच्यावरती काहीतरी सभापती संघ बोलून कृषी उत्पन्नाचा सभापती त्यांच्या संघ अध्यक्षांसंघ बोलून करू म्हणलं. असं हे आमचं पिंपरी उपबाजार मार्केट आहे. पुण्याच्या उपबाजार पिंपरी असं आहे. ज्या पुण्यातूनच सगळ्या समस्या आमच्या हे होतात. सभापती एकच कृषी उत्पन्नाचा. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? ठीक आहे. एकंदरीत आपण आता पिंपरीच्या फुल मार्केटमध्ये आहोत आणि आपण बघितल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय वेदनादायक आहेत. या ठिकाणी कचराकुंडी नाही आहे. महत्त्वाची जी समस्या की ते टॉयलेट या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. सकाळी 5:30 वाजता यांचं काम या ठिकाणी मार्केटचं काम चालू होतं परंतु 10:30 वाजेपर्यंत त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टॉयलेट नसल्यामुळे त्यांची गैरसोय होती आहे. तर ही गैरसोय होणं गरजेचं आहे. अजून आपण या ठिकाणी लाईव्हमध्ये महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्हमध्ये आपण लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा मी वरती येऊ का तुम्ही खाली येत आहे? खाली या खाली या खाली. नाव काय सर तुमचं? विनायक चंद्रकांत गुराव. पिंपरीमध्येच इथे तुम्ही काम करताय. सर आत्ताचे इथले विद्यमान आमदार कोण आहेत? ते आता एवढे काय सांगता नाही. आम्ही प्रॉपर राजगुरुनगर. या ठिकाणी पिंपरी मार्केटमध्ये कशा पद्धतीने लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागतं काय सांगाल? इथे काय तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात पावसामुळे जे नुकसान होतं जे व्यवस्थित शेड वगैरे नाही आहे त्यामुळे जे पाणी गळतं ते खाली येतं. इकडे पण पावसामुळे पाणी हे होतं त्यामुळं बरेच समस्यांना तोंड द्यावं लागते. आणि प्लस गाड्या पण बसत नाही आहे. गाड्या बसत नाही. हो. अजून बाकी व्यवस्थित. किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी? लाईट नाही आहे. मीटर नाही आहे. मीटर आतमध्ये आहे तिकडे बाहेर नाही आहे. अशा प्रमाणे मग अशी काय मागणी तुमची याच्या अगोदर तुम्ही केलेली आहे का की या ठिकाणी मार्केटमध्ये ह्या सोयी नाही आहेत? कोणाकडे मागणीसाठी गेलात का किंवा या ठिकाणचे आमदार असतील मागणी काही केली आहे का? याच्या नगरपालिकेकडे एकच मागणी केली होती तर ते म्हणले आम्ही प्रोसेसमध्ये आहे. एक साधारण दिवाळीनंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत किंवा हे शेड ओटा आणि प्लस ही पाण्याची पाणी पडतं ती पाण्याची बाहेर सुविधा ते दिवाळीच्या नंतर होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्या सुखसुविधा म्हणजे असं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे मार्केट नंतर मीटरचे पण काम दिवाळीच्या नंतरच होईल असं पण सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथे जे जे प्रॉब्लेम मार्केटमध्ये येत आहेत ते तुम्ही समस्या मांडलेल्या आहे दिवाळीनंतर ही कामं होतील असं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ओके. अजून तुम्हाला काय वाटतं की काय काय या ठिकाणी बदल झाले पाहिजे पिंपरी मार्केटमध्ये किंवा हे जे फुल मार्केटमध्ये शेतकरी असतील व्यापारी असतील काय बदल घडले पाहिजेत असं वाटतं? थोडी प्रशस्त जागा पाहिजे आणि पार्किंगची सुविधा पाहिजे. कधी कधी रोडवरती गाड्या लावाव्या लागतात त्यानंतर पोलीस वगैरे येऊन त्या अतिक्रमण ह्याच्यामध्ये त्या गाड्या ओढून नेतात मग ते नाग शेतकऱ्यांना त्रास होतो. पार्किंग थोडीशी जागा व्यवस्थित मोठी पाहिजे आणि प्लस गाड्यांना येण्या जाण्यासाठी थोडंसं मार्केटचे हे वाढलं पाहिजे थोडंसं. दादा काय टेन्शन मध्ये आहे का? नाही. मग आठवलं का काय काय समस्या आहे अजून यांनी दलाल लोकांचं ऐकतोय आम्ही. काय तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक किती वर्षांपासून मार्केटमध्ये येत आहे? 15 वर्ष.
15 वर्षामध्ये तुम्हाला काय वैयक्तिक असं वाटतंय बाबा आपण इथं मार्केट तिकडे मार्केट होतं ना, हे चार वर्ष झाले इथं चालू झाले. इथं 4 वर्ष झाले, मग 4 वर्षामध्ये तुम्हाला असं वाटलं का की मार्केटमध्ये ही सुविधा नाही बाबा, आपल्याला रोज त्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, हे बदल झाले पाहिजे? टॉयलेट बाथरूम नाहीच ना, नाही ना, इथं उघड्यावर असते ना सगळं, ते महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं. इथले आमदार कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला? नाही, आमदार सांगता कारण आम्ही पण इकडचे म्हणजे फक्त कामाशी काम कामाशी. नाही आमदारांकडे आपण कधी गेलेलोच नाही आतापर्यंत. हे जे आमचे अध्यक्ष वगैरे आहेत ना संघटनेचे, त्याच मागण्या आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्याकडूनच ते आश्वासन मिळालेलं आहे, दिवाळीपर्यंत तुमची सगळी कामं मार्गी लागतील. थेट आपण जनतेशी महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्हमध्ये कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा या माध्यमातून आपण थेट नागरिकांपर्यंत जातोय. तर आपण येथे प्रतिक्रिया ऐकतोय तर बऱ्याच जणांच्या त्याच समस्या आहेत की त्याच समस्यांना तोंड द्यावं लागतंय. दादा तुमचं नाव काय? माझं दत्ता वायकर. दादा तुमचं? संदीप बुर्डे. बरं, मगाच्यापासून तुम्ही पाहताय, काय बोलायचं नव्हतं का तुम्हाला या ठिकाणी काही समस्या आहेत की नाही? नाही, आम्ही या मार्केटमध्ये फक्त फुलं घ्यायला येतो. हे जे मार्केटचे दुसरे अध्यक्ष आहेत, हे दुकानदार हे वेगळे, आम्ही बाहेरून माल घेण्यासाठी होतो, फुलं खरेदी करायला येतो. फुलं खरेदी करायला तुम्ही या ठिकाणी येत आहे, बरोबर? मग काही इथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था असेल किंवा काही असा प्रॉब्लेम येतो का? किती वर्ष झालं तुम्ही मार्केटमध्ये येत आहे? मार्केटमध्ये 12-13 वर्ष झाले येतो, पण हे मार्केट आत्ताच नवीन झालेलं आहे, इथं 3 वर्ष झाले याला. तर इथं काय पार्किंग आहे व्यवस्थित, पण कमी पडते सणावाराला, कमी पडते. इथं गाड्या वगैरे लावायला अडचण येते. सीझन वाईज पार्किंगचा प्रॉब्लेम होतो. दादा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो? किती वर्षांपासून मार्केटला येत आहे? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाले. मी नवीन. बरं, तर आपण बघतोय या ठिकाणी कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह लोकांच्या प्रतिक्रिया, नागरिकांचं काय या ठिकाणी समस्या येतात त्या जाणून घेतोय. या ठिकाणी आपण फुल मार्केट बघतोय, या ठिकाणी अनेक शेतकरी येतात. आता आपण होणार आहोत पब्लिकला. सर तुमचं नाव काय? नमस्कार, विश्वास तापकीर, सरवली गाव. बरं, किती तुम्ही इथं फुल मार्केटला? हे मार्केट 3 वर्ष झालं चालू आहे. इथले आमदार कोण आहेत? स्थानिक आमदार मला वाटते अण्णा पण सोडतो तरी. आणि इथे इच्छुक कोण कोण आहेत काय माहिती? मार्केट काय संबंध नाही. बरं, मार्केटच्या समस्या, मार्केटच्या समस्या या ठिकाणी काय काय होतात? समस्या हे आबूखंड महानगरपालिकेचा आहे. हे महानगरपालिकेला भाडं भरतो आणि मार्केट कमिटीला टॅक्स भरतो. काय त्यांच्या स्वरूपात कोणत्याही उपलब्ध नाही. लाईट आम्ही सो खर्चाने उपलब्ध केलेली आहे. लाईट सो खर्चाने उपलब्ध केलेली आहे. स्वखर्चाने कोण कोण होतं ते हे करायसाठी? शेतकरी की व्यापारी? फक्त व्यापाऱ्यांनी सो खर्चाने आणलेली लाईट. डीपी वगैरे स्वतंत्र आम्ही सेपरेट घेतलेली. म्हणजे महानगरपालिका फक्त भूखंड आहे आणि आम्ही त्यांना भाडं भरतो. काय आणि महानगरपालिका आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीला टॅक्स भरतो. ते दोन्ही पार्टी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नाहीच. सुविधा म्हणलं तरी चालेल. तुम्ही समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत गेले असता, तुम्हाला आश्वासन दिलीपर्यंत आम्ही पोहोचलोय. सगळ्या समस्यांचं त्यांना पत्रक तयार करून दिलेलं आहे 4-5 वेळा. तर त्यांच्या प्रकरण कोणत्याच प्रकरणाची काही तजवीज झाली नाही. बरं, कोणत्या प्रकरणासाठी तुम्ही मागणी केली होती? काय काय इथे प्रॉब्लेम्स येतात मार्केटसाठी? रोज 2000 लोक येतात. 2000 लोकांची काही शौचालयाची सोय नको का? त्यांची पण सोय झाली. पाण्याची पण सोय नाही. हे असे जार घ्यावं लागतात रोज 4-4 लागतात. हो, सो खर्चाने. अजून काय प्रॉब्लेम्स येतात इथं जे तुम्ही आपण म्हणतो की तुम्ही आम्ही स्वखर्चाने सगळ्या गोष्टी केल्या, लाईट झालं या ठिकाणी, मग असा विचार केलाय की शौचालय आपल्याला हे देत नाही तर आपणच हे करूयात? नाहीला जसं करावं लागणार ना. ते परिस्थिती तशी असल्यावर करावं लागणार ना. कमीत कमी 2000 लोक या सगळ्या मार्केटमध्ये असेल. 2000 लोक असतात. 2000 लोकांच्या समस्या किती येणार? तेवढ्याच प्रमाणात येणार ना. मग
इथे मार्केटमध्ये काम करत असताना अनेकांना ह्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हा, किती वर्षांपासून तुम्ही मागणी करताय आणि किती वर्षांपासून तुम्ही आश्वासनावरच चालले? 3 वर्ष मार्केट चालू होऊन पूर्ण 3 वर्षापासून अशाच समस्या आहेत. आम्ही मानतोय. साधारण तुम्ही कोणाकडे महानगरपालिकेमध्येच गेले? हा हा. अजून काय काय प्रॉब्लेम्स येतात या व्यतिरिक्त? प्रॉब्लेम आता पार्किंग समस्या आहे. ते पार्किंगचा भूखंड आहे. सगळे लोक पार्किंग करायचे पैसे देतात. शेतकऱ्यांना पार्किंग फुकट पाहिजे नाही आम्हाला. माल कुठून कुठून येतो इथे? माल इकडे जुन्नर, मनसर, शिरूर, त्याच्यानंतर पर आंबेगाव पासून माल येतो. आणि 5:30 वाजता मला वाटते मार्केट चालू 5 वाजता. मग त्या एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची पण या ठिकाणी गैरसोय होते. शेतकऱ्यांना कमीत कमी पार्किंग फुकट पाहिजे. शेतकऱ्यांना देखील पे अँड पार्क. दादा तुमचं नाव काय? तुम्हाला काय समस्या, किती वर्षांपासून येथे ह्याच समस्या आहेत? त्यांना सगळ्यांना ह्याच समस्या आहेत. हां हां. लोक लेडीज पण येतात, त्यांना पण भेटत नाही कारण संडास जागाच नाही. लेडीज किती प्रमाणात असतात इथे? किती टक्के लेडीज असतात? 30% लेडीज आहेत या ठिकाणी. ओके, मग ही खूप मोठी मेन तर ती आहे माहिती आहे. हां हां. कोण 2 नंबर गाळा. एक मिनिट. पैसे कशाचे? आता आम्ही किती पैसे द्यायचे ते सांगा. 500 रुपये दिले तरी बाद झाले आमचं. मुलाखत घेतोय त्याचे 500 रुपये. हो, मग तुम्ही न्यूज तुम्हाला पैसे मिळतात ना लोकांचे, पण हे घेताय म्हटल्यावर. लोकांच्या समस्या नाही का आम्ही दूर करत? समस्या आजपर्यंत एकाच्याही दूर झालेलं नाही. हे चाललंय फक्त येणे सरकार चालवते आणि मध्ये जे कृषी बाजार समिती ती चालवते. ते व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना किंवा दुसरे किरकोळ गिरायकांना यांना कोणालाही फायदा होत नाही. फक्त हे तुमचे स्वार्थ साधण्यासाठी हे चालवलेले बाजार समिती, दुसरं काही नाही. हे फक्त पिळवणूक आहे. ही आडतदाराची पिळवणूक आहे, दुसरं काही नाही. लेवी लावायचा, टॅक्स लावायचा, इन्शुरन्स लावायचा. समस्या एवढ्या आहे की इथं बाथरूम नाही, टॉयलेट नाही आहे, इथं पाण्याची सोय नाही आहे, इथं रस्ता जो रोड केला आहे त्याला रोडला काही नाही. तर चिखलाचं किती घाणीचे साम्राज्य एवढे, त्याला प्रमाणापेक्षा साम्राज्य नको. त्यानुसार आम्हाला हा शेतकऱ्यामुळं आम्हाला ते धंदा करावा लागतो. हे केवळ आम्ही शेतकऱ्यामुळेच करतोय, नाही तर आम्हाला हे म्हणजे नकोच वाटतं. एवढे परिस्थिती बेकार येते. हे इथं काही कशाचाही अभाव नाही. हे फक्त चालवले बाजार समिती, काही चालवले. दिसतंय का तुम्हाला? हे तुम्ही कॅमेरा फिरवा, दिसते का शेड आहे का? शेतकऱ्याचा माल आणून कुठं आम्ही ठेवणार? रोडलाच ठेवतो. एवढी पण जागा नाही. अशा पद्धतीने चालू. अजून बोला काय पाहिजे तुम्हाला? अजून मला किती वर्षांपासून येतो तुम्ही? आता हे लाईव्ह झालेले 4 वर्ष. हे नगरपालिकेचे गाडी. आणि तुम्ही प्रॉपर कुठले? सरवली. आम्ही इथलेच आहे प्रॉपर सरवली. हो. पिंपरी हो. आणि हे बाजार समितीला पालिकेने दिलेले वर्ग केला, परंतु ते समस्या काहीच नाही ना त्याच्यात. काहीच केलं नाही त्याचं, काहीच दिलेलं नाही आम्हाला त्यांनी. समस्या तुम्ही वारंवार मांडल्या असता. लेखी आहे, त्या पेपरवरती आहे. कशावर द्यावं अजून? समस्या कशावर द्यायच्या? द्यायच्या कशा समस्या? आणि टॅक्स आम्ही महिन्याला बाजार समितीला माझ्या गाड्यानुसार 40,000 रुपये मी महिन्याला टॅक्स भरतो. त्यानुसार आम्हाला आहे का काही? नाही. वॉचमेन चोरी एवढी होती की प्रमाणापेक्षा चोरी. शेजारी एवढी घाण करते की त्याच्यापेक्षा प्रमाणापेक्षा घाण करतात. तरी आम्ही चालवलोय शेतकऱ्यासाठी. काहीच नाही इथं. नुसतं मांडो आम्हाला बाजार समितीने आणून ठेवलं. फक्त त्यांनी टॅक्स घ्यायचा 40,000. मी टॅक्स महिन्याला दिली. माझ्याकडे ओरिजिनल पावते टॅक्स. मी तोंडाने म्हणत नाही की हा टॅक्स मी भरतोय. मी माझ्याकडे ओरिजिनल पावते 40,000 टॅक्स मी भरतोय मंथली. फक्त तसा उपयोग नाही. हे पहा तुम्ही, कॅमेरा फिरवा इकडे. हे इकडे कॅमेरा फिरवा. पाहिजे साम्राज्य गाणी. बोला अजून काय?
कॅमेरा सगळीकडे हे करा. आलाय का? कॅमेरा दाखवा ना तिकडे. तर आपण या ठिकाणी पिंपरी मार्केटमध्ये आलो होतो. इथे अनेक लोकांच्या अनेक समस्या आहेत. तर आपण कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून या ठिकाणी आपण जनतेपर्यंत पोहोचलेलो आहोत पिंपरी या ठिकाणी. तर भेटूयात नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.